आपका जो समुद्र है वो मेरे गुजरात को भी मिलता है, इतना हमारा बड़ा संबंध है. अरे पण त्या समुद्रातून तुम्ही माझे सगळे उद्योग धंदे गुजरातला घेऊन जाते, त्याचं काय? जे गुजरातला मोठं करा, मी काही जळत नाही किंवा माझी काही त्यांच्याबद्दल असूया नाहीये की गुजरात समृद्ध होतं, झालाच पाहिजे. बिहारही समृद्ध झाला पाहिजे. नितीश कुमारला तुम्ही फोडला आणि घेतलात ना, मग आता नितीश कुमारला घेतल्यानंतर बिहारला एक मोठं पॅकेज द्या ना. आता 5 लाख कोटीचं पॅकेज द्या बिहारला, हरकत नाही आमची. नाही तर नुसती फोडाफोडी करायची. निवडणुका आल्यानंतर तुम्हाला हे 4 वर्ग दिसतात, पण निवडून आल्यानंतर फक्त तुम्हाला सुटाबुटातले तुमचे मित्र दिसतात. सगळं काही त्या ना, म्हणजे मत मागताना 4 जाती आहेत, पण मत दिल्यानंतर चला फुटा, हे माझे 2 मित्र आहेत, यांच्यासाठी मी काम करणार. सगळं सुटाबुटातले. म्हणजे राहुल गांधी मागे म्हणाले होते सुटबुटकी सरकार. आता त्यांना तुमच्या दाराचे जोडे जुजवण्याची वेळ येते. ते बूट त्यांच्या कामाला नाही येणार आहेत. आता जोडे जिजवावे लागतात, कारण त्यांना कळलंय की 10 वर्षाचा कालखंड निघून गेलेला आहे. अरे 10 वर्ष लागली तुम्हाला राम मंदिर बांधायला. आता राम मंदिर तर तुमच्या आदेशाने झालेलंच नाही, कोर्टाच्या आदेशाने झाले. आणि ज्याच्याबद्दल मला सुद्धा अभिमान आणि मला सुद्धा आनंद आहे, नक्की आनंद आहे, कारण त्या सगळ्या लढ्यामध्ये शिवसैनिक सुद्धा होते. शिवसेना होती, शिवसेना प्रमुखांनी तर जबाबदारी घेतली होती. मी विरोध नाही केला राम मंदिराला, पण मला आमंत्रण मिळते की नाही मिळत, मिळते की नाही मिळत ह्याची वाट न बघता मी माझा आनंद नाशिकला साजरा केला. नाशिकला केला का? तुम्ही तुमच्या सगळ्याच्या मध्ये करा, पण तरी देखील एक प्रश्न राहतो. ज्या वेळेला ते आमच्यावरती टीका करताना म्हणतात की यांनी हिंदुत्व सोडलं, जसं आज गीते साहेब म्हणाले आणि इकडे आलेत मुस्लिम बांधव, अरे आम्ही हिंदू आहोत ना रे, मग का आला तुम्ही आमच्या बरोबर?